अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात अखेर पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल होणार आहे। हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका बघायला मिळतोय, तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याचे राज्य सरकारला आदेश देण्यात आले। अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी पोलिसांवरती आरोप करत ही याचिका दाखल केली होती आणि मुंबई पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत। मुंबईचे गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लखनी गौतम यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक स्थापन करून तपास होणार आहे आणि या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची सरकारला मुभा आहे। आपल्या सोबत सध्या जितेंद्र आव्हाड त्यांच्याशी बातचीत करूया। आव्हाडजी, पोलीस अधिकाऱ्यांवरती आता गुन्हा दाखल होणार आहे अखेर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात। हे खरं तर पोलीस सरकारने कधीच करायला पाहिजे, निष्कारण ह्याच्यात टाळमटाळी करत होते, कारण का सरकारची याच्या मागची भूमिकाच संशयास्पद आहे। बर, ही हत्या सरकारने केलेली हत्या आहे। दिस इज अ इन्स्टिट्यूशनल मर्डर। त्याचा गुन्हा माफ करण्यासारखा नाही म्हणून, त्याचा गुन्हा माफ करण्यासाठी नाही म्हणून त्याला गाडीत बसवायचं आणि गोळ्या घालायचा हा देखील गुन्हा आहे। तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही। कायद्याच्या रक्षकांनीच कायद्याची हत्या सुरू केली तर मग अराजकाकडेच चाललो आपण। त्याच्यामुळे ही पद्धतच चुकीची होती आणि ह्याच्यातल्या निवडणुकीच्या आधी सरकारवरती एक बदनामीचा ठपका पडला होता आणि त्याच्यातनं स्वतःला बाहेर काढण्यासाठी म्हणून पोलिसांच्या हातात बंदूक आणि गोळ्या देऊन मारा हे सरकारी आदेश पोलिसांनी पाळले, त्या पोलिसांचा नाहक बळी गेला। याच्यात पोलिसांनी सावध राहायला हवं। आपण गुलाम नाही, आपण स्वतंत्र मनोवृत्तीचे कायद्याचे रक्षक आहोत, याचा विचार करायला हवा। आव्हाडजी, यापूर्वी सुद्धा तुम्ही बोला, काय मिळालं काय? आता झालं ना, गेलं ना, आयुष्य बर्बाद झालं ना त्या पोलिसांचं। काय आता देणार आहेत? ज्यांनी सांगितलं हे करायला ते तुम्हाला देणार आहेत का? नोकऱ्या देणार आहेत का? तुमच्या मुलाबाळांचा सांभाळ करणार आहेत? यापूर्वी सुद्धा खरं तर तुम्ही याबद्दल आवाज उठवला होता आणि आता ही अशा संदर्भात कारवाई होते, तर इथून पुढे काय, कोण जबाबदार असेल असं वाटतं या गोष्टीला? सरकार जबाबदार आहे, याला सरकार जबाबदार आहे, दुसरं कोणीही जबाबदार नाही। सरकारी आदेश होता जो या पोलिसांनी पाळला, त्याच्यामुळे जे झालं ते वाईट आहे। पण असं कायद्याचं सोमनाथ सूर्यवंशी हे सुद्धा इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे। तुम्ही असं पोलीस कोणाला तरी कोठडीत मारणार, कोणाला तरी गाडीत बसून गोळ्या घालणार, हे असं नाही चालत। बर, आणि ह्याच्या विरुद्ध बोललं पाहिजे। तुमच्यावर टीका झाली तरी चालेल, माझ्यावर टीका झाल्याने मला फार काही माझ्या अंगाला भोकं पडत नाही, मला टीका सहन पण करायची आहे। पण आव्हाडजी, आपल्यासोबत प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आहेत, ते सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारतायत। हा विषय तसा अत्यंत वेगवेगळ्या मोडवर सारखा जातोय। आता हायकोर्टामध्ये अण्णा शिंदे आणि त्यांच्या पत्नीनं दाखल केलेली याचिका त्यांनी मागे घेऊन टाकली, पण हायकोर्टाने सुमोटो याची सुनावणी घेतली आणि एवढा मोठा आदेश दिला। म्हणजे कायद्याचं राज्य अजूनही आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? की त्यांनी असं आहे की कायद्याचं राज्य आहे ना, त्याच्यात त्यांच्या आई वडिलांवर दबाव आणला, त्या बिचारे काय करणार गरीब माणसं? त्यांनी घेतलं मग परत याचिका। मला हायकोर्टाचे आदेश मानायचे, आभार मानायचे आहेत की हायकोर्टाने दाखवून दिलं की असं नाही करता येणार तुम्हाला। त्या गरीब आईबापावरती दबाव आणणारे कोण होते, त्यांच्यावरती हे सगळं सगळ्यांना कळतंय, कोणाला कळत नाही असं काही भाग नाही ना। आमच्या सरकारनं तर नक्कीच कळतं, पण तरी त्या गरीब आई वडिलांना एवढा प्रेशर खाली ठेवलं की बिचारा काय करणार? घेतलं त्यांनी खटला मागे, काय पण अखेर कोर्टाने दिला ना दणका। हो, तरी याच्यामध्ये एक मुद्दा अजून अनुत्तरित आहे, कारण विशेष सरकारी वकील अमित देसाई ज्यांना नियुक्त केलं सरकारनं, त्यांनी मात्र गुन्हा दाखल करायला असमर्थता दाखवली की अजूनपर्यंत एन्क्वायरी कमिटीचे रिपोर्ट बाकी आहे। असं आहे की तुम्ही कितीही लांब करा, काही करा, तुम्ही गुन्हा केलेला आहे। तुम्ही एका गरीब पोराला, ज्याचा गुन्हा असेल तर त्याला कोर्टाने सजा सुनावली असती। तुम्ही कोणाचा तरी गुन्हे लपवायला त्याला गोळ्या घालून गायब करून टाकला। एक मुद्दा स्पष्ट करा, तुमच्या बोलण्यात दोन वेगवेगळे मुद्दे आले की त्याने केलेला गुन्हा त्याला कोर्टाने शिक्षा दिली असती, त्याला उडवणं हे कितपत योग्य आहे, आणि आता तुम्ही बोललात की दुसऱ्याने केलेला गुन्हा लपवण्यासाठी म्हणून याला उडवलं। म्हणजे मला हा जरा मुद्दा स्पष्ट कराल, नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? आम्हाला स्पष्ट, माझा स्पष्ट आरोप आहे। मी आज नाही बोलत आहे, मी पहिल्यापासून बोलतोय की अक्षय शिंदेनी गुन्हा केलाय, त्याला कोर्टाने सजा शिल्लक दे, पण तो काहीतरी बोलेल, त्याचं तोंड उघडेल, खरे गुन्हेगार तो बाहेर काढेल, ही भीती प्रत्येकाच्या मनात होती। महत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही स्पर्श केलाय। धन्यवाद आव्हाड सर आमच्याशी बोलल्याबद्दल।
निश्चित आवडची धन्यवाद. तुम्ही सविस्तर बातचीत केली त्या संदर्भात. पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग सध्या आपल्यासोबत आहेत. प्रशांतजी, मुंबई पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. नेमका इथून पुढे आतापर्यंत जर घटनाक्रम बघितला आणि इथून पुढे आता तपास नेमका कसा असणार आहे? फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे की आता ही केस जी आहे ना अत्यंत इंटरेस्टिंग मोडवर पोहोचलेली आहे. कारण राज्य सरकारच्या वतीनं राज्याचे विशेष सरकारी वकील अमित देसाई कोर्टात सांगतात की अजून वेगळ्या इन्क्वायरी कमिशनचा तपास सुरू आहे, त्यामुळे तो आम्ही गुन्हा दाखल करणार नाही. कोर्टाने सुमोटो स्वतः निर्णय घेऊन राज्याच्या वतीनं राज्याला आदेश तर दिलेच, आणखी इन्क्वायरी कमिशन सुद्धा नियुक्त करून टाकलं. लक्ष्मी गौतम या एका जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूकही करून टाकली की ते याचा पूर्ण एसआयटीचा तपास करतील. म्हणजे हायकोर्टाने स्वतःच्या सुमोटो अधिकारामध्ये विशेषाधिकाराचा वापर करत या सगळ्या प्रकरणामध्ये उचललेलं हे पाऊल आता राज्य सरकार खरोखर हे पाळणार का हायकोर्टानं सुप्रीम कोर्टामध्ये अपिलात जाण्याची जी मुभा दिलेली आहे त्याचा उपयोग राज्य सरकार करणार का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. पण जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार निश्चित. त्यामुळे इथून पुढे तपास नेमका कसा होतोय पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.